चलो आता डिसेंडंट सिलेक्टर डिनोट बाय स्पेस, जो काय आपला साइन असतो ना, मी ते फक्त स्पेस लिहितो. जे तुम्ही स्पेस की प्रेस करता ना, त्याने डिनोट करतात ना डिसेंडंट सिलेक्टर. तर त्याच्यासाठी असेल एक पॅरेंट, म्हणजे आपण घेऊया डिव, त्याच्यामध्ये घेऊया लोरेम 10, फर्स्ट पॅराग्राफ, सेकंड पॅराग्राफ लोरेम 10, थर्ड घेऊया. त्याच्यामध्ये टाकूया समजा लो डेव्हलपर्स. ठीक आहे, याच्यामध्ये पण थोडा टेक्स्ट चेंज करू, ऍटलीस्ट समजेल की कशामध्ये चेंजेस होत आहे आणि कोणत्या एलिमेंट मध्ये होत आहे. ठीक आहे. ते तो हाय. वेलकम टू CSS सेशन. ओके, याला करू आपण ओपन विथ लाईव्ह सर्व्हर. चला दिसत येतं तिन्ही पण टॅक्स तुमचे आउटपुट. फर्स्ट वाला पी, येस सर. सेकंड वाला पी, देन थर्ड वाला पी. ठीक आहे. आता याच्यामध्ये काय आहे, सर्वात महत्वाची गोष्ट पॅरेंट आणि चाइल्ड. आता या तिघांचा पॅरेंट कोण आहे, सॉरी चाइल्ड पॅरेंट कोण आहे या तीन पीचा? ड्यू. डिव मतलब हा वाला ना, ड्यू. हा वाला डिव. येस सर. बरोबर. ठीक आहे. त्याला आपण इकडे डिनोट करूया जसं की इथे तो डिव च्या आतमध्ये स्पेस, जी काय पी टॅग पूर्ण स्पेस दिला मध्ये यांच्या दोघांच्या मध्ये, डिसेंडंट सिलेक्टर येस सर. मध्ये स्पेस देतात. ठीक आहे. तर त्याचा जो काही बॅकग्राऊंडचा कलर असेल तो झाला पाहिजे रेड. तर बघा आला सर्वांचा बॅकग्राऊंड कलर रेड. येस सर. ठीक आहे. तर डिसेंडंट सिलेक्टर मध्ये काय होईल की जेवढे पण या ड्यूचे चाइल्ड असतील, जेवढे पण या ड्यूच्या आतमध्ये, तो त्या सर्वांना अप्लाय करेल. ठीक आहे. ओके सर. पहिली गोष्ट म्हणजे हा जो काय पॅरेंट आहे तुमचा, या पॅरेंटच्या आतमध्ये जेवढे काही चाइल्ड असतील ते त्यांना अप्लाय करेल. दुसरी गोष्ट की जर एखादा चाइल्ड किंवा पॅरेंटच्या आतमध्ये पण पॅरेंट असेल तर ते कसं अप्लाय करायचं, तर मी काय करतो, हा जो काय फर्स्ट पी आहे ना याला एक वेगळा पॅरेंट देऊन देतो, म्हणजे समजण्यासाठी सिंपल. ठीक आहे. याच्यामध्ये मी यूज करतो स्पॅन टॅग, समजा स्पॅन टॅग, आणि याच्या आतमध्ये राखतो पी, पी लोरेम 10. एक मिनिट अबरार, एकच मिनिट. ठीक आहे. तर आता सांगा की या पी टॅगचा पॅरेंट कोण आहे, या पी टॅगचा स्पॅन. स्पॅन बरोबर आहे, आणि या दोन पी टॅगचा येस पॅरेंट सर. कोण आहे, ड्यू. डिफ बरोबर आहे. तर नियमानुसार जर पाहायचं झालं तर या पी टॅगला त्यांना अप्लाय करायला नाही पाहिजे स्टाईल, कारण याचा पॅरेंट वेगळा आहे. बरोबर आहे. येस सर. येस ठीक सर. आहे. बट तसं होत नाही. तर बघा आउटपुट मध्ये बघा काय दिसत आहे, तिघांना पण सेम स्टाईल अप्लाय झालेली आहे. येस सर. ठीक आहे. द रिझन इज की डिसेंडंट स्पॅनचा सिलेक्टर पॅरेंट डी मध्ये, आहे. हा नाही नाही तरी पण आपण इथे इथे काय सांगितलेलं आहे, सीएसएस मध्ये काय सांगितलेलं आहे की च्या येस सर. आतमध्ये जे काही चाइल्ड आहेत पी वाले, त्यांना फक्त ओके ती सर. स्टाईल अप्लाय झालेली पाहिजेत. बरोबर. पण इथे तर येस पॅरेंट सर. चेंज झालेला आहे, इथे तर पॅरेंट चेंज आहे त्याचा. मग सो येस सर. याच्यामध्ये काय होईल की ड्यूच्या आतमध्ये किंवा पॅरेंटच्या आतमध्ये अजून जरी पॅरेंट असतील तरी त्यांना तो सेम स्टाईल अप्लाय करेल. पॅरेंटची त्याला येस घेणं सर. देणं नाही, सेम स्टाईल तो अप्लाय करेल म्हणजे करेल. ठीक आहे. हे झालं डिसेंडंट सिलेक्टरचं काम. समजा आपण एक काम करू, जसं की आपण काय केलं लास्ट टाइम ड्यू घेतलेला, याच्या आतमध्ये आता मी घेतो H1. H1 मध्ये देतो हॅलो सिम्पली, याच्यामध्ये परत H1 घेतो, सेम म्हणजे सेम सेम एलिमेंट घेतो. याच्यामध्ये देतो तुम्ही हाय, आणि एक H1 काय करतो याच्या बाहेर देतो, म्हणजे पॅरेंटच्या बाहेर देतो एक H1 सिम्पली. नवी मुंबई देतो सरळ सरळ, नवी मुंबई घनसोली. ठीक आहे. आता बघा चाइल्ड सिलेक्टर म्हणजे काय की या पॅरेंटच्या आतमध्ये जेवढे काही चाइल्ड असतील ना, तो फक्त त्यांना सिलेक्ट करेल. त्याची जे डायरेक्टली चाइल्ड असतील ना, डायरेक्टली त्यांना.
आता या ड्यूच्या आतमध्ये हा डायरेक्टली चाइल्ड आहेत काय दोन्ही पण, हे वाले? यस Yes, सर. sir. ठीक आहे. आणि आपण थोडासा सिंटॅक्स चेंज करू. जसं की मी इकडे देतो डिव, आणि याला डिनोट कसं करायचं तर ग्रेटर देन वाला साईन. ठीक आहे. आणि इथे काय घेतलेलं H1 ना, येस सिम्पली सिम्पल. त्याचा जो काय टेक्स्टचा कलर आहे ना तो चेंज करू. लास्ट टाइम बॅकग्राऊंड कलर घेतला होता, या टाइम टेक्स्ट कलर घेऊ, रेड करू. आता बघा कोणला आला रेड कलर, फक्त दोघांना, हे वाला. हो सर. ठीक आहे. आता जसं मी बोललो होतो की ते जे डायरेक्टली चाइल्ड असतात ना ते त्यांना अप्लाय करेल. आता मी हा जो काही H1 आहे याला आपण एक पॅरेंट देऊया. याला मी करतो Ctrl+X, आणि याच्यामध्ये समजा स्पॅन टॅग घेतो आणि याच्यामध्ये याला टाकून देतो. आता बघा आउटपुट काय होतंय. तरी पण स्टाईल Sir, कोणाला जो अप्लाय direct झालेली? child आहे. जे डायरेक्ट चाइल्ड आहे त्यांना हा. आता बघा, आणि इकडे डिसेंडेंट मध्ये काय होत होतं, सगळ्यांना लागू होतं. सगळ्यांना लागू पडत होतं. आता इथे काय लागू पडत आहे, येस सर. फक्त जे डायरेक्ट चाइल्ड आहेत ना, जे डायरेक्ट डायरेक्ट आहेत. वाले, त्यांना लागू पडेल. याला ओके पडत आहे ओके का? सर. याला पडतंय का? नाही. 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 सो हे झालं चाइल्ड सिलेक्टरचं काम. अँड डिनोट बाय ग्रेटर देन वाला साईन. तर मी लिहितो डिनोट बाय ग्रेटर देन साईन. ठीक आहे. नंतर हा याच्यामध्ये दाखवतो. जसं की मी पहिलेच बोललेलो की प्रत्येक सिलेक्टर आपलं आपलं वेगळं वेगळं एक काम दाखवतो, किंवा वेगळं वेगळं एक त्याची निशाणी दाखवतो. येस सर. ठीक आहे. हे झालं चाइल्ड सिलेक्टर. चाइल्ड सिलेक्टर काय असतात की पॅरेंटचे जे डायरेक्टली चाइल्ड असतील ते त्यांना अप्लाय करेल. क्लिअर? ओके सर. अब्रार, Yes, sir. काय डाऊट? नाही सर. No, ठीक. sir. चला मी करतो कमेंट ऑफ. आता बघूया कोणता होता आपला लास्ट. ऍडजेसन सिबलिंग आहे ना बहुतेक. ओके. हा, ऍडजेसन सिबलिंग. सिबलिंगचा मिनिंग काय होतो जुळा. नक्की? डिफ याच्यामध्ये परत मी H1 घेतो, किंवा आउटपुट यावेळेस H3 घेऊया. H3 याच्यामध्ये टाकतो मी हाय गाईज. ठीक आहे. परत एक H3 घेऊया. याच्यामध्ये टेक्स्ट 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 हॅलो महेश अँड अब्रार. ABRAR ना? येस सर. Yes, sir. ओके, स्पेलिंग का ठीक आहे. आणि आपण काय करू, याच्या बाहेर एक घेऊया. जसं की मी इथे परत एक H3 टाकतो. वसीमचं नाव टाकू आपण इथे. हॅलो वसीम. SSIM आहे का? नाही सर, एकच. SI. ओके, असंच ना? ठीक आहे. अँड डिनोट बाय एक मिनिट हा. डिनोट बाय प्लस वाला साइन. आता हा काय करेल ना, हा जो काही डिव आहे किंवा हा जो काही पॅरेंट आहे त्याचा जो काही बाहेरचा फर्स्ट एलिमेंट असेल ना, किंवा फर्स्ट चाइल्ड असेल ना, तो त्याला अप्लाय करेल हा वाला. किंवा मी इथे परत एक H3 घेतो ज्याच्यामध्ये मी माझं नाव टाकतो समजा, म्हणजे तुम्हाला एक्झॅक्ट समजेल की आपण काय करत आहे. ठीक आहे. आणि याला इकडे ऍडजेसन सिबलिंग म्हणून डिनोट करूया. झाला चाइल्ड ऍडजेसन सिबलिंग सिलेक्टर डिनोट बाय प्लस ना. ओके. की ड्यू प्लस आपण काय केलं, H3 घेतला का? Yes, sir. ओके, ठीक आहे. आणि याच्यामध्ये पण सिम्पली टेक्स्टचाच कलर घेऊ. सॉरी, कलर ब्ल्यू दिसेल, ब्राऊन घेऊ. ब्राऊन. आणि याला काय करू, टेक्स्ट अलाइन करू आपण सेंटर, म्हणजे दिसेल व्यवस्थित तुम्हाला. आता बघा कोणतं दिसत आहे तुम्हाला टेक्स्ट सेंटर झालेला? हॅलो वसीम.
हॅलो वसीम, याचं रिझन काय माहिती आहे का? एक मिनिट सांगतो मी तुम्हाला. आता याचं रिझन काय आहे की हे बघा, हा पॅरेंट आहे मेन, ठीक आहे, हा मेन पॅरेंट आहे. येस सर. याचं म्हणणं असं असतं की पॅरेंटच्या बाहेरचा जो काही फर्स्ट एलिमेंट मला सेम भेटल तो त्याला अप्लाय करेल. म्हणजे यानं हा वाला अप्लाय केला म्हणजे ड्यू प्लस H3. येस सर. ठीक आहे, हा वाला म्हणजे जर इन शॉर्ट सांगायचं झालं ना तर सांगतो मी तुम्हाला याचं. हम्म, ठीक आहे. हे झालं तुमचं ऍडिशन सिबलिंग कमेंट ऑफ. देन आता राहिलं जनरल सिबलिंग. जनरल सिबलिंग मध्ये काय असेल तर एक पॅरेंट असेल ड्यू. H5 घेऊ याच्यामध्ये. एलिमेंट तुम्ही कोणताही घेऊ शकता, काय प्रॉब्लेम नाही, मी जस्ट फक्त घेते. हॅलो वर्ल्ड घेऊया सिम्पली. आणि मी याच्या बाहेर काही एलिमेंट्स घेतो. H5 हाय, H5 हॅलो, H5 वेलकम. ठीक आहे, आता बघूया याचं आउटपुट काय येतं. आणि याला इकडे डिनोट करूया. आणि हा डिनोट बाय टिल्ड साइन. तर कोणता राहिला? जनरल सिबलिंग ना. येस सर. जनरल सिबलिंग सिलेक्टर. तर डिनोट बाय टिल्ड साइन. तुमचं शिफ्ट आणि वनच्या बाजूची की आहे ना, एस्केपच्या खालची की, हा वाला साइन आहे का लॅपटॉप वरती? हो सर. एस्केपच्या खाली की आहे तुमची, बॅकटिक म्हणून पण आहे, छोटीशी डॅश आहे त्याच्यावरती, आणि एक येस टिल्डचा सर. साइन आहे. तर त्याला टिल्ड म्हणतात ना, टिल्ड. ते लिहून देतो मी, TILD, टिल्ड साइन. ठीक आहे, याने टॅबच्या वर. डिनोट करतात. यस, जसं की डिफ टिल्ड कोणता एलिमेंट घेतला आपण? H5 का? H5. H5. आणि टेक्स्ट कलर यावेळेस घेऊया आपण रेडच घेऊया सिम्पली. रेड अलाइन झालं का? कलर घ्यायचा ना मला, कलर. कलर. आता बघा कोणाला अप्लाय झालं ती स्टाईल. हाय, हॅलो, हॅलो. देन वेलकम. वेलकम. हे कुठे आहेत? आपल्या बाहेर आहेत का आतमध्ये आहेत? बघा एकदा. पॅरेंटच्या आतमध्ये का बाहेर आहेत? बाहेर येत आहे. बाहेर आहेत. बाहेर म्हणजे जनरल सिबलिंग मध्ये तर काहीच घेणं देणं नाही. एलिमेंट कुठे आहे, काय आहे, पॅरेंट मध्ये आहे नाही, सरळ सरळ ते स्टाईल अप्लाय करून देईल. याच्यामध्ये काय होत होतं ऍडिशन सिबलिंग मध्ये? पॅरेंटच्या बाहेरचा फर्स्ट एलिमेंट, आणि याच्यामध्ये काय फर्स्ट करायचंय? एलिमेंट. पॅरेंटच्या बाहेरचा, पॅरेंटच्या सगळे बाहेरचे एलिमेंट्स. सर्व एलिमेंट्स. तो हा येस सर. डिफरन्स आहे त्याच्यामध्ये आणि याच्यामध्ये, जनरल सिबलिंग मध्ये आणि ऍडिशन सिबलिंग मध्ये. ठीक आहे. अबरार काही डिफिकल्टी वाटत याच्यामध्ये? नो सर. थोडीफार. ओके, मी एक्सप्लेन करतो.